चला एक पाऊल सिद्धबेटामध्ये आज या ठिकाणी आलो असता शासकीय कर्मचारी असलेले आमचे खास मित्र ॲडव्होकेट प्रभाकरजी तावरे सर आहेत, जे आरोग्य विभागामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी कार्यरत होते। आता ते माजी आहेत, म्हणजे रिटायर्ड आहेत, मात्र त्यांचा अनुभव फार दांडगा आहे आणि त्या अनुभवातून सिद्धबेटाचा जो व्हायरल व्हिडिओ पाहिला होता त्याची जी परिस्थिती आहे त्यांनी ती अनुभवलेली होती आणि आज तागायत आजची परिस्थिती काय आहे ते पाहण्यासाठी ते आले असता या ठिकाणी ते आलेत। चला एक पाऊल सिद्धबेटामध्ये आपण आलात सर, तर मागील व्हिडिओची सत्यता आणि आत्ताच्या व्हिडिओची सत्यता नेमकी काय आहे? हा मागील व्हिडिओ तुमचा जो होता त्यामध्ये वास्तव तर भयानक होतं। म्हणजे ही माऊलीची कर्मभूमी आहे, ही माऊलीची जन्मभूमी आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा वावर या ठिकाणी होता। तर या सिद्धबेटामध्ये जो काही प्रकार होत होता तो अस्वच्छता होता, दारोड्यांचा वावर होता, तरुण तरुणी इथं काही येऊन बसत होते। तर मग ही आळंदी कुठं जाते आहे हा एक शंका होती। पण चला एक पाऊल सिद्धबेटाकडे या तुमच्या टॅगलाईनमुळं बराचसा फरक पडलेला आहे। म्हणजे मला आता हे दिसतंय की इथली स्वच्छता दिसतीये। म्हणजे मीच फार वर्षातून आलो या ठिकाणी, की जे वास्तव होतं सिद्धबेट खराब आहे, जाऊ नये असं वाटायचं, पण आज इथं आल्यानंतर मला खूप प्रसन्न वाटलंय। म्हणजे तुम्ही जो आमूलाग्र बदल केलेला आहे, तर ही माऊलीची तपभूमी आहे आणि या तपभूमीमध्ये वारंवार यावं वाटतंय। म्हणजे आता इथं स्वच्छता तर चांगली आहे, ट्रॅक चांगला केलेला आहे आणि इंद्रायणीचं पाणी चांगल्या प्रकारचं दिसतंय, खळाळणारं पाणी दिसतंय। आणि तुम्ही नदी प्रदूषणावर तुम्ही काम करताय, तुम्ही स्वच्छतेवर काम करताय, सिद्धबेटावर अनेक जण काम करतात स्वच्छतेवर। त्यामुळे सिद्धबेटाची ही भूमी जी पवित्र आहे ही कुठं तशीच राहणार। म्हणजे तुमचं म्हणणं आहे सिद्धबेट हे अबाधित राहावं, या ठिकाणी अध्ययन आणि अभ्यासच व्हावा, इतर कोणीही या ठिकाणी दुसऱ्या कुठल्या गोष्टीला विषय हात घालू नये, बरोबर ना? नाही, बरोबर आहे ना। इथं विद्यार्थी पकवाज वाजवतात, मृदंग वाजवायला शिकतात, अभंगवाणी इथं फुलते। ह्या सिद्धबेटावर ज्ञानेश्वर महाराजांची अभंगवाणीच दिसली पाहिजे, इथं पकवाजच वाजला पाहिजे, इथं टाळच वाजला पाहिजे, इथं हरिकीर्तनच झालं पाहिजे। ही भूमी आहे ज्या कर्मभूमीत माऊली राहिलेत आणि त्या कर्मभूमीमध्ये इतर तुम्हाला कुठले बदल हवेसे वाटतात की ज्या ठिकाणी इथे कमतरता जाणवू लागली? हा, मला काय झालं, ही जी मोकळी आणि ओसाड जागा दिसतेय, तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही इथे विविध प्रकारची फुलझाडं लावा। तुम्ही मागाल ती मी 100 प्रकारची फुलझाडं मी देतो, पण या ठिकाणी फुलझाडं लावून त्याचं जतन करू आपण सगळ्यांनी। आणि इंद्रायणीमध्ये सहज पाणी घालायला कोणी येईल रोज या ठिकाणी, अशा प्रकारे तुम्ही आता टॅगलाईन केलीच आहे। तर पूर्णपणे ह्याच्या कडनी जे तुम्ही आता ट्रॅक केलेला आहे, ट्रॅकच्या कडनी जर फुलझाडे लावली, 100 प्रकारची फुलझाडे लावली, तर हे अजूनही पावित्र्यात फरक पडेल, सुगंध पसरेल। म्हणजे आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जो बदल चाललेला आहे तो अतिशय विशेष आहे आणि त्या बदलामध्ये प्रत्येकाची इच्छा आहे की बदल हवाय आणि त्या बदलासाठी सर्वसामान्य लोकसुद्धा तयार असतात। हीच विशेष धन्यता वाटते, कारण या ठिकाणी चला एक पाऊल सिद्धबेटाला विशेष लोक विशेष भेट देऊन याकडे बदल अपेक्षित करतात। हाच अलंकापुरीचा महत्त्वपूर्ण विकास चला एक पाऊल सिद्धबेटाकडे आपण पाहू शकता। धन्यवाद माऊली, या ठिकाणी येऊन अनेक विविध उपक्रम, वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन सुंदर करतात, त्याबद्दल धन्यवाद।